हाय, नमस्कार. तुमचं सगळ्यांचं आपल्या आणखीन एका नवीन व्हिडिओमध्ये अगदी मनापासून स्वागत करते. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तुमचा सगळ्यांचा आजचा दिवस खूप छान, मस्त, आनंदाचा आणि आरोग्याचा जाव अशी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते. कशा आहात तुम्ही सगळ्याजणी? खूप छान, मस्त आणि मजेतच असणार. कालच्या व्हिडिओला केलेल्या कमेंटसाठी, लाईकसाठी तुमचे खरंच खूप मनापासून आभार मानते. तर चला, फायनली आम्ही गावाला गेल्यानंतरचा हा जो काही व्हिडिओ आहे ना, तो मी तुमच्यासोबत शेअर करत आहे. तर आम्ही गेलेलो होतो पूजेसाठी, म्हणजे आम्हालाच वास्तुशांतीची पूजा करायची होती. तसं आमचं नुसतं गृहप्रवेश करून घ्यायचा, कळसपूजन असं ठरलेलं होतं. पण परत अजून एकदा विचार केला, की एकदा वास्तुशांती जर राहिली तर तिचा मुहूर्त लवकर लागत नाही आणि होतही नाही. त्यामुळे ठरवलं, की चला घरातल्या घरात का होईना पण वास्तुशांती करून घेऊयात. तर त्याच्यासाठी आम्ही गावी गेलेलो होतो. आणि घराचं काम तसं तर आम्ही ठरवलं होतं, की उन्हाळ्यामध्ये लवकरात लवकर कंप्लीट होऊन जावं आणि पटकन पूजा करून जोपर्यंत सुट्ट्या आहेत पोरींना तोपर्यंत सामान वगैरे व्यवस्थित लावून होईल घरामध्ये. पण तसं काहीच झालं नाही, कारण घरातील किचकट जी कामं असतात ना, त्यांना खूप जास्त उशीर लागतोच आणि त्यामुळे इतकं सगळं उशीर झाला आणि मध्ये इतकी सुतक आणि वर्दी हे महिनाभर चाललं. अधिक महिन्यापासून आम्हाला सतत आमच्या गावात तसं चालू होतं आणि एक सुटके गाव असलं म्हणजे तेच काही बंद होत नाही आणि त्याच्यात तर पूजापाठ वगैरे आपल्याला काही करता येत नाही. त्यामुळे इतका जास्त उशीर आम्हाला होऊन गेला. पूजेसाठी 1 महिना आमचा वाया गेला. पण चला असो, शेवटी आता पावसातच सगळं काही व्यवस्थित झालेलं होतं आणि पाऊस होता खूप जास्त तरीसुद्धा मग आम्ही त्याचा काही विचार न करता म्हटलं आता परत दुसरी काही अडचण यायच्या आधी आपलं जे काही घराचं आहे ना, पूजा वगैरे करायची ती करून घेऊयात, म्हणजे पटकन सामान आपल्याला टाकता येतो घरामध्ये किंवा राहायला येता येतं. जसं सगळं मोकळं झालं तसं दुसऱ्याच दिवशी मग पूजेची प्लॅनिंग आम्ही केलेली होती, की 1 दिवसात सगळी तयारी करायची होती. आम्ही गावाला गेलो लगेच 10 वाजेला आम्ही घरी पोहोचलो. लगेच 11, 11:30ला हे दोघं भाऊ जाऊन पूजेचं जे काही साहित्य होतं ना, चोपड्याला जाऊन सगळं साहित्य घेऊन आले आणि संध्याकाळचं मग हे टायमिंग आहे. संध्याकाळी मग आम्ही दुसऱ्या दिवसाची जी काही तयारी करायची होती ना, पुरण करून ठेवायचं होतं, मसाला करून ठेवायचा होता, ते सगळं करून घेतलं. कारण पूजेच्या दिवशी सकाळी लवकर पूजा करायची होती म्हणून 1 दिवस आधीच तयारी करून घेतलेली बरं आणि जास्त जणांचा 20-25 जणांचा आमचा स्वयंपाक होता. त्यामुळे आधी आम्ही तेवढी पूर्वतयारी करून घेतली, म्हणजे दुसऱ्या दिवशी मग परत पूजेच्या घाईगडबडीत स्वयंपाक करायचा का पूजेकडे लक्ष द्यायचं त्यासाठी. आणि हे होम वगैरे जे आहे ना, पूजेच्या 1 दिवस आधीच ब्राह्मणदादा आले घरी आणि त्यांनी सगळी पूजेची मांडणी करून घेतली. साहित्य जे जे काही सांगितले होते ना, ते आम्ही घेऊन आलेलो होतो आणि होम वगैरेची स्थापना वगैरे सगळं काही करून घेतलं. मग आमच्या आईने त्यांनी पूर्ण त्याला असं गाईच्या शेणाने व्यवस्थित असं सारून घेतलं पूर्ण आणि सारल्यानंतर मग त्याला ढाव असतो ना, हारभुंजी वगैरे ज्याला म्हणतात, आता तुमच्या इकडे काय म्हणतात ते काही माहीत नाही, पण लाल रंगाचं असतं. आधी जेव्हा अशा लाद्या वगैरे नसायच्या ना, तर ते ढाव असं लावायचे रेड कलरच्या खाली जमिनीवर आणि त्याच्यावरती रांगोळी पाडायचे. तर ते सगळं आधी गाईच्या शेणाने पूर्ण असं सारून घेतलं आणि ते सुकल्यानंतर मग त्याला ढाव लावून घेतलेला होता. सगळेजण मदतीला असले म्हणजे कामं अशी पटापट होतात आणि आमची फॅमिली ना खूप चांगली आहे, म्हणजे असं एकमेकांना सपोर्ट आहे सगळ्यांचा. म्हणजे माझे लहान सासरे किंवा माझ्या सासऱ्यांच्या बहिणी म्हणजे माझ्या यांच्या आत्या, आमच्या आत्या आणि त्या. तर त्याही अशा सगळेजण असं मोकळं कोणीच राहत नाही. एकमेकांना सगळे मदत करतात. त्यामुळे कामं लवकरात लवकर होतात घरातली सुद्धा. असं काही कार्यक्रम वगैरे करायचं म्हटलं की. आणि बाकीचं जे काही डेकोरेशन वगैरे, रांगोळ्या वगैरे पाडणं हे सगळं काम सिद्धीचं होतं. तर आणि वेदूचं. दोघींनी मिळून रांगोळ्या पाडल्या, हार वगैरे बनवले. सगळं काही जे होतं ना, म्हणजे डेकोरेशन करायचं त्यांना खूप जास्त हौस होती. अजून त्यांना छान बनवायचं होतं किंवा करायचं होतं दोघींनाही, पण पाऊसच इतका होता त्यामुळे आणि ऐन वेळेला सगळी घाई गडबड झाली आमची. म्हणजे असं ठरवलेलं आधी आणि त्या डेटनुसार केलं असं काहीच झालं नाही. तरीसुद्धा ऐन टायमिंगला केलेलं असल्यावर सुद्धा इतकं छान पद्धतीने पूजा झालेली होती ना आणि सगळं म्हणजे आमच्या मनासारखं झालेलं होतं. हा आहे दुसरा दिवस, म्हणजे वास्तुशांतीचा जो दिवस होता ना, तो दिवस ज्या दिवशी कळस पूजा वगैरे करायची होती, तर त्या दिवसाचा.
केळीचे खांब वगैरे सगळं काही. मग दुसऱ्या दिवशी त्याची तर काही कमीच नाही आहे. आमच्या गावामध्ये केळीच असते, त्यामुळे लगेच जाऊन घेता येते. गावाच्या आजूबाजूला जवळच शेतं वगैरे आहेत. आणि सिद्धी तिकडे रांगोळ्या पाडत होती आणि हे आमच्या आत्या आहेत आणि दुसरी माझी लहान सासू आहेत, आमच्या लहान आई. तर त्यांनी पोळ्या बनवायला घेतलेल्या होत्या मस्त खापरावरच्या. तर त्यांनी दोघींनी खापरावरच्या पुरणपोळ्या केल्या आणि आमच्या आईने त्या काही आणायचं, ठेवायचं वगैरे काय करायचं आहे, काय नाही. आम्ही तिकडे कपडे वगैरे बरंचसं काय काय कामं होती ती आवरून घेतली. परत रशी वगैरे आम्ही तिकडच्या रूममध्येच करून घेतलेली होती. भात फक्त इकडे पुरणपोळ्या करायच्या होत्या, त्याही चुल्यावरती खापराच्या. त्या तिकडे केल्या असत्या, पण लाईट वगैरे गेलेली असल्यामुळे मग आता इकडे आपलं मोकळं आहेच आणि इथल्या इथं आपल्याला लगेच घरामध्ये नेता येईल म्हणून इकडेच करून घेतलेलं होतं. सगळा स्वयंपाक आमचा सकाळी 8 वाजेपर्यंत पूर्ण कंप्लीट झालेलं होतं. आत्यानं त्यांनी आणि आमच्या आईंनी पुरणपोळ्या बनवल्या आणि बाकीचं जे काही ज्याच्या त्याच्या परीने सगळे मदत करत होते, ज्यांना जमेल तसं. आणि इथं पूजेची तयारी तर ब्राह्मणदादा आलेले होते. त्यांची तब्येत त्या दिवशी थोडी बरी नसल्यामुळे जरा उशीर झाला थोडा, म्हणजे 9 वाजेला आम्ही पूजेला बसलो. नाहीतर 8ला बसलो असतो ना, तर लवकर आमची पूजा सगळी झाली असती. पण काही कारणांमुळे मग असं थोडंफार लेट होतं आणि पाऊसही खूप होता. हे जे व्हिडिओ आहेत ना, हे शॉर्ट व्हिडिओसाठी सिद्धीने सेव्ह करून घेतलेले होते, शूट करून घेतलेले. पण आता मोठे व्हिडिओ तिने आडवे बनवलेच नाही, त्यामुळे मला नाईलाजाने मग ते घ्यावे लागले मध्ये. तर चला, असं पुढून आमचं घर आहे. पुढच्या साईडने हे खालचं आहे आणि त्यानंतर मग हे वरच्या साईडला असं फुल जो पूर्ण एंट्री जी आहे ना, ते ह्या पद्धतीचे आहे पुढच्या साईडने आमच्या घराची. आणि मागच्या साईडने जे सुरुवातीला दाखवलं ना तुम्ही, आम्ही गेल्यानंतर लगेच सिद्धीने ते शूट करून घेतलेलं होतं. ते तुमच्यासोबत मी सुरुवातीला व्हिडिओच्या शेअर केलेलं आहे. ते मागचं दार आहे आणि हे जे आहे ना, ते पुढचं दार आहे. आणि रांगोळी तुम्ही बघितलीच की कशा पद्धतीचे. अजून वरच्या साईडला डेकोरेशन करायचं होतं ना, म्हणून ते डब्बा वगैरे ते काही काय त्यांनी केलेलं होतं बलूनमध्ये. चमकी वगैरे टाकून तसं स्वागत वगैरे करायचं होतं. पण वेळेचीच कमतरता झाली ना, त्यामुळे काही गोष्टी करता आल्या नाही आणि सकाळी लवकर पूजा सांगितलेली असल्यामुळे मग आम्ही जरा घाईत झाली. मग आमची सकाळी लवकर सगळ्यांनी आवरलं त्यामुळे. तर चला, अशा पद्धतीचं जे काही डेकोरेशन होतं ना, ते केलेलं होतं. आणि सुरुवातीला तर आपलं कळसपूजा असते, त्यामुळे आधी कळसपूजेची तयारी जी होती ना, ती चालू होती. तरी बाहेरचं ना ह्या सगळ्यांनी आवरून घेतलेलं असल्यामुळे आम्हाला काहीच बघायची गरज पडली नाही. मेन म्हणजे रांगोळ्या वगैरे जरी काढायच्या म्हटल्या ना, तर इतका जास्त वेळ आपला जातो. पण आता पोरी करत्या झाल्या आणि करायला लागल्यात, त्यांना आवडही आहे, त्यामुळे तेवढा वेळ जो आहे ना, तो आमचा वाचला. त्यांनी मस्त छान रांगोळ्या वगैरे सगळी बॉर्डर जे काही करायचं होतं ना, त्यांच्या मर्जीनुसार त्यांनी करून घेतलं आणि छान केलेलं होतं. काही बघायची गरजही पडली नाही. आपलं जे पूजा मांडलेली होती ना, पाठ होते ना सगळे, त्याच्या आजूबाजूची रांगोळी किंवा बाहेरची वगैरे सगळं काही त्यांनीच करून घेतलेलं होतं. आम्हाला फक्त स्वयंपाकाचं वगैरे घरातलं बघायचं होतं आणि तयारी करून घ्यायची होती. तर आता इथे गृहप्रवेशला सुरुवात झालेली होती. आधी बाहेर बसून पूजा वगैरे जी आहे ना, ती करून घेतलेली होती. हरियं समर्पयामि गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः सत्यमेव पूर्णः सत्यम् आरिष्टिनं सत्यं बृहस्पतिर्गदां गन्धाक्षणं गन्धं समर्पयामि श्रीखण्डं चन्दनं समर्पयामि पुण्यं धूपग्रहं समर्पयामि धूपदीपनैवेद्यं फलतां दोन फुलं आणि कापुरी डबी स्वस्तिनो इंद्रवा पूषः स्वस्तिनो आरिष्टिनो स्वस्तिनो बृहस्पति ददान्तु गन्धाकृतकं कर्महं समर्पयामि गणपतिनाय चितामर्गं समर्पयामि दुहानि प्रथम पूजनञ्चमहं करिष्ये तदन्तरेणो करशः पूर्वेदो नन्दलावा दक्षिणामुखं समर्पयामि राजाय पश्चिमं राजाय पश्चिमं समर्पयामि कुबेराय नामपूजामि महापूजामि तदं समर्पयामि
ताटा सोबत ते लिहावं पण. आता काढायची ना अशी काढायची बाकी बाकी चला पूजाला चला चल बाई चल काम करवाए पाना सकट ठेव आता उलटू कर बशी घरी घेऊ का नाही श्वासात करत सुपारी अंगठी घ्या सुपारी आता जरा ताटाला ठोकायचं इकडून तिकडे ठोकायचं तिकडून इकडे ठोकायचं ताटाला ताट ठोकायचं जो पाय हाँ हाँ चलाओ जवळ ताट तुमच्या अंगठी वर ना जसं जेव्हा आपला गृहप्रवेश होतो ना तेव्हा गाय आणायची असते म्हणजे गाईचं वासरू जे आहे ना ते घरातून बाहेर आणायचं असतं. ह्या साईडून त्या साईडला असं काढायचं किंवा एक दार असलं ना तर मग घरात फिरवून घ्यायची असते. तर गाईची वासरी जी होती ना ती आधीच घरात आणून झालेली होती आमच्याकडून. पण चला नंतर मग जेव्हा घरामध्ये पूर्ण कलश वगैरे फिरून होतो ना त्यावेळेस गाईचं वासरू घरातून काढायचं असतं. मग आम्ही परत पुढच्या दारी हे केलं आणि पुढून मग नंतर मग मागच्या साईडला घेऊन गेलेलो होतो आणि पूर्ण कलश मग घरामध्ये फिरून घेतलेला होता गृहप्रवेशचा. हिमा एक कळशी भरला टाकण्यात इथे ताट कळस तुमच्या गणपती ठेवायचा पाणी पाणी नारायण भगवान आता इथे ताट घ्या पूजेचं ताट
ते झालं कस्तुरीतिलकं गलाटवटनिवक्षत्तदैव शुभं नासादेवरमुक्तिकं करतले वेणुं सत्पुरीपरमेष्ठितं बरं वासरीनं पूर्ण काम केलं करतो आपण पूजा बाहेर गणपती माझ्या मागे यायचा अरे जाऊ दे ना शिकली ना मला लक्ष जा दीदू तू पुढे अगं जाग झालं चंदू गृहप्रवेशची पूजा झाल्यानंतर मग आम्ही इथं अशी रिबीन कट करून घेतली, कारण आम्हाला ना खूप जास्त हौस होती की आमच्या आईंनी आप्पांनी एवढ्या मेहनतीने एवढं सगळं घर जे आहे ना, आता खूप मोठं घर झालेलं आहे आमचं. जेव्हा कधी जाईल ना आता निवांत, तेव्हा पूर्ण तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. आता कसं पूजेच्या वेळेस कुठं मोबाईल वगैरे एवढं सगळं हे करणं काही जास्त शक्य नव्हतं, जास्त शूट करताच आलं नाही. पण वास्तुशांतीचं आहे अजून, याच्या पुढे सत्यनारायणाची पूजा आहे, अजून बरंच काय काय आहे ते इथून पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासोबत नक्की शेअर करेन. तर व्हिडिओ खूप जास्त मोठा झाला असता म्हणून मी एकाच व्हिडिओमध्ये न घेता 2 भागांमध्ये व्हिडिओ जे आहेत ना ते डिवाईड करून घेतलेले आहेत. तर ते येणारा जो उद्याचा व्हिडिओ आहे ना तो तुम्हाला वास्तुशांतीचा येईल, तर तोही नक्की बघा. आता गृहप्रवेश जो आहे ना तो आमचा झालेला होता. आमच्या आप्पांच्या हातून आम्ही अशी रिबीन वगैरे कट करून अशा पद्धतीने मस्त छान एंट्री करायची आमची सगळ्यांचीच खूप जास्त इच्छा होती. तर अशा पद्धतीने मी साधं सिंपल जे काही डेकोरेशन होतं ते केलेलं होतं आणि अशी आमची गृहप्रवेशची पूजा जी आहे ना ती सगळी झालेली होती. आता इथून पुढचा व्हिडिओ आहे ना आपला वास्तुशांतीचा येईल, तोही नक्की बघा. तर चला ताईंनो, कसा वाटला आमचा हा तुम्हाला गृहप्रवेशचा व्हिडिओ ते कमेंट करून नक्की सांगा. आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, हाईप करा. पहिल्यांदा बघत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपले असेच रोज येणारे नवीन व्हिडिओ बघत राहा. भेटूया आपण उद्याच्या छान आणि इंटरेस्टिंग व्हिडिओसोबत. तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ. व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद.